आज आपण बघणार आहोत मोदकाचे 3 वेगळे प्रकार। तर बघा, बनवायला एकदम सोपे आहेत आणि चवीला पण एकदम उत्कृष्ट आहेत। आता पुढचे 11 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येणार, तर रोज काय प्रसाद बनवायचा हा तुम्हाला प्रश्न पडणार। तर मी तुम्हाला वेगवेगळे असेच गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मोदकाचे प्रकार सांगणार आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। पहिली रेसिपी आहे नारळ आणि रव्यापासून मोदक बनवायचा। तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, इथं आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे। कढई पातळ बिलकुल घेऊ नका तुम्ही। त्याच्यात इथं मी छोटे एकदम छोटे चमचे 4 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप पण जास्त आपल्याला लागत नाहीये। त्याच्यात आपल्याला रवा घालायचा आहे। रवा घेताना एकदम बारीक रवा घ्यायचा बघा, मोठा रवा बिलकुल घेऊ नका। आणि गॅसची आच एकदम स्लो ठेवा तुम्ही। कढई गरम झाली की गॅसची आच एकदम स्लो करा आणि रवा मस्तपैकी असा एकसारखा हलवून खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कारण रवा बारीक आहे त्याच्यामुळं गॅसची आच आपल्याला स्लो ठेवायची, रवा जळू नये म्हणून। आणि रवा पण खमंग छान असा भाजला पाहिजे, त्याच्यामुळे त्याची चव पण खूप छान येते। तर आता रवा आपल्याला एकसारखा हलवत राहायचा आहे आणि तूप टाकल्यामुळं ज्या गुठळ्या झालेल्या आहेत रव्याच्या त्या मोडत आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथं बघा, मी ओला नारळ घेतलेला आहे। ओला नारळ पण मी इथं 1 वाटीच घेतली। 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी नारळ घेतलंय आणि नारळाची आहे ना मागची काळी पाट काढून टाकली आणि एकदम बारीक खिसून घेतलेला आहे। बारीक खिसला आणि नंतर परत मिक्सरला थोडासा फिरवला, म्हणजे अजून एकदम बारीक झालेला आहे बघा। आता आपल्याला ह्याच्यात ओला नारळ घालून खूप छान असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। बिलकुल आपल्याला जळून द्यायचं नाही किंवा गोल्डन पण होऊन द्यायचं नाही, एकसारखं हलवत राहायचं छान सुगंध येईपर्यंत। आता त्याच्यात मी 1 वाटी दूध घातलेली आहे। दुधात थोडी साय घातलेली आहे मी, तुमच्याकडे साय नसली तरी चालेल। आणि आता हे एकसारखं फिरवून घ्यायचं। थोडं वाटीत दूध ठेवलं तर त्याच्यात मी केशराच्या 2-3 कांड्या घातल्या होत्या, ते पण आपण ह्याच्यात आता घातलेलं आहे। आणि छान व्यवस्थित सगळ्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत सुगंध येत नाही ना रवा भाजलेल्याचा आणि खोबरं भाजलेल्याचा, तोपर्यंत तुम्ही दूध ओतू नका। आता दूध ओतल्यानंतर बघा, असे गुठळे झालेले असतात सगळे रव्याचे, ते सगळे मोडून घ्यायचे। आणि 1 वाटी रवा, 1 वाटी खोबरं आणि 1च वाटी इथं मी गूळ घेतलेला आहे। सगळं प्रमाण अगदी सोपं आहे बघा। गूळ एकदम बारीक खिसून घेतलेला आहे, म्हणजे पटकन गूळ विघरला जातो। खडे जर घेतले तर रवा इथे आपला करपून जाईल आणि गुळाचे खडे मोडेपर्यंत टाईम जाईल। तर बघा, रवा एकदम ह्याच्यात सगळा मिक्स झालेला आहे आणि सगळा गूळ वितळून गेलेला आहे बारीक खिसून घेतल्यामुळे। आता हे छान सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता याच्यात आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे थोडी। मिल्क पावडर घातल्यामुळे चव खूप छान येते मोदकांना। आता मिल्क पावडर घातली का नाही की सगळं व्यवस्थित छान एकसारखं हलवून घ्यायचं। आणि मिल्क पावडर आहे ना, थोड्या गुठळ्या वगैरे होत्यात म्हणून असं कसं मी एकदम सगळं बारीक करून घेते, त्या प्रकारे तुम्ही सुद्धा सगळ्या गुठळ्या अशा मोडत राहा बघा। असं पलट्याने एकदम एकसारखं घिसत असं सगळं बारीक करून घ्यायचं। त्याच्यानंतर बघा, मी इथं थोडी वेलची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यावर थोडंसं जायफळ खिसणीवर बारक्या खिसून घेत आहे। जायफळ आपल्याला थोडंच घालायचं आहे। विलायची आणि जायफळ घातल्यामुळे आहे ना मोदकांचा खूप छान सुगंध पण येतो आणि चव तर अगदी अप्रतिम येते। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे मिश्रण 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटं झाकून का ठेवायचं, म्हणजे रवा सगळा ओलावा शोषून घेतो आणि रवा एकदम चांगला सॉफ्ट होतो बघा। हाताला बिलकुल लागत नाही, एकदम मऊ प्रसादासारखा सॉफ्ट झालेला आहे। इथं मी बघा मोदकाचा साचा घेतलेला आहे। ह्या साच्याला पहिल्यांदा आपल्याला थोडं तुपाचं बोट लावायचं आतमध्ये चिटकू नये म्हणून। आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट काही तुम्हाला वापरायचं आहे ते वापरा। मी इथं पिस्ता घेतलेला आहे बघा आणि पिस्त्याचे काप असे एका साईडला वर एका साईडला खाली ठेवलेत। त्याच्यानंतर हा रवा आहे ना सगळ्या याच्यात छान दाबून घ्यायचा बघा। हे सगळं मिश्रण असं दाबून बसवायचं। त्याच्यानंतर हा साचा आपल्याला साचा बंद करून घ्यायचा बघा। साचा असा लॉक केला का नाही की कडने असं जे बाहेर येतं ना रवा वगैरे ते सगळं काढून टाकायचं आणि खालच्या साईडनी दाबून घ्यायचं, म्हणजे मोदकाचा आकार छान येतो खालच्या साईडनी। सगळं व्यवस्थित असं दाबलं की नंतर हे उघडून घ्यायचं बघा आणि मोदक एकदम परफेक्ट आणि मस्त झालेला आहे। कडला जे असं उरतंय ना ते थोडंसं असं दाबून घ्यायचं, एकदम व्यवस्थित मोदक येतो।
असं थोडं थोडं साच्यातून येतच, त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आणि बघा मोदक एकदम छान होतो. आणि तुम्हाला जर साचा असं उघडून जरी भरायचं नसलं ना हे बॅटर, तरी तुम्ही काय करायचं, साचा लॉक करून भरू शकता. त्यावेळेस आपण दाबून दाबून भरायचं, पण आपल्याला ड्रायफ्रूट लावता येत नाही. आता हा मोदकाचा प्रकार झालेला आहे. हा दुसरा मोदकाचा प्रकार आहे. बघा इथं नारळाचा वापर केलेला आहे मी. आपल्याला नारळापासून मोदक बनवायचे आहेत. तर चला आपण नारळाच्या मोदकाचा दुसरा प्रकार बघूया. तर इथं बघा आपल्याला कढई जाडबुडाचीच घेतलेली आहे मी. कढई आपल्याला जाडबुडाचीच वापरायची आहे. गॅसची आच पण कमी ठेवायची आहे. इथं 2 पोह्याचे चमचे मी तूप घेतलेलं आहे. इथं मी 2 वाट्या डेझिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरचा सुक्का नारळ घ्या आणि त्याची पाठीमागची काळी पाट काढून घ्यायची आणि तो मिक्सरला बारीक बारीक कापून एकदम बारीक पावडर करून घ्यायची, तर तरीही चालेल. बघा आता इथं तुपात आपल्याला ही नारळाची पावडर खूप छान भाजून घ्यायची आहे. फक्त सुगंध येईपर्यंत भाजायची. गॅसची आच आपल्याला स्लो ठेवायची आहे. इथं गोल्डन कलर वगैरे आपल्याला करायचा नाही. एकदम मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. सुगंध छान येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं करपू नये त्याच्यामुळे. त्याच्यानंतर बघा इथं मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता दूध घातलं की लगेच आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे. साखर घातली की पटकन सगळं व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं खाली लागू नये म्हणून. आणि बघा आता छान व्यवस्थित सगळं त्याच्या गुठळ्या वगैरे काही होत नाही त्याच्यात. व्यवस्थित छान हलवत राहायचं आहे आपल्याला 2 मिनटं, म्हणजे सगळं मिश्रण छान व्यवस्थित मिक्स होतं, साखर दूध वगैरे. त्याच्यानंतर इथं मी मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर आपल्याला इथं 2 मोठे चमचे घालायचे आहेत. तर बघा मिल्क पावडर घातली की थोड्याफार गुठळ्या होत्या त्या अशा मोडत राहायच्या झाऱ्याच्या दुसऱ्या बाजूने. त्याच्यामुळं काही पटकन मोडल्या जातात. याच्यात घट्टपणा जास्त नसतो, त्याच्यामुळं पटकन मोडल्या जातात. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं भाजत आलं की आपल्याला त्याच्यात 1 चमचा कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. तुमच्याकडं नसेल कंडेन्स मिल्क तर तुम्ही काय करा, दूध पावडर घ्या 2 चमचे आणि ती दुधात घालून एकसारख्या सगळ्या गुठळ्या मोडून घेऊन ते टाकलं तरीसुद्धा चालतं. आणि सगळं आता मिश्रण एकसारखं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सगळं छान व्यवस्थित झालेलं आहे. दूध पावडरच्या गुठळ्या पण सगळ्या मोडलेल्या आहेत. आता सगळं एकसारखं हलवून घ्यायचं आहे मिक्स होईपर्यंत. आता बघा सगळं छान हलवून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे इकडं निम्म साईडला काढलेलं आहे आणि निम्म कढईत ठेवलेलं आहे. आता निम्म कढईत ठेवलं आहे त्याच्यात आपण आता हा हिरवा कलर एकदम थोडासा घालायचा आहे. हरभरा एवढा घालायचा आहे. तर कलर घातला की आपण सगळं मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर नसेल घालायचा तर तुम्ही एकदम सफेद मोदकसुद्धा बनवू शकता. तर बघा आता हा कलर सगळा व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे. आता हे मिश्रण थोडंसं आपण थंड होऊन दिलं की लगेचच आता साच्याला इथं तुपाचा हात लावायचा आहे. थोडा तुपाचा हात का लावून घ्यायचा, कारण आपलं हे मिश्रण आहे ना हे साच्याला चिटकू नये त्यासाठी तुपाचा हात लावायचा आहे. आता आपल्याला साच्यात एका साईडला हे सफेद मिश्रण भरायचं आहे सगळं आणि एका साईडला हिरवं भरायचं आहे. तर बघा मिश्रण भरताना आहे ना एकदम असं दाबून दाबून तुम्ही भरा, म्हणजे व्यवस्थित मोदक छान होतो. आणि दुसऱ्या साईडला भरताना तेही सुद्धा दाबून दाबून भरा. साच्यात एकदम दाबून भरलं का नाही मोदक एकदम छान येतो आणि त्याच्या कळ्या पण खूप छान पडतात. आता हे सगळं दाबून झालं की आपण आता हे साचा दाबून घ्यायचा असा एकदम पॅक आणि कडनी जे मिश्रण बाहेर आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे. खालच्या साईडचं थोडंसंच काढायचं आणि ते दाबून घ्यायचं. दाबून घेतलं की आतमध्ये एकदम व्यवस्थित मोदक तयार होतो. तर बघा आता हे सगळं छान व्यवस्थित दाबून झालेलं आहे. आता साचा खोलून बघायचं. बघा एकदम मोदक परफेक्ट झाला आहे. बघा तुपाचा हात लावल्यामुळं मोदक एकदम पटकन हातातच आला, आपल्याला काही काढा वगैरे लागला नाही. हे कडच्या किनारे असतात ना त्या साच्याच्या बाजूच्या, ते थोडंसं तुम्ही नंतर एकसारखं करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे 2 मोदकाचे प्रकार आपण बनवलेले आहेत. तर आता आपण मोदकाचा तिसरा प्रकार बनवणार आहोत. तो मोदकाचा प्रकार आहे बेसन पिठापासून आपल्याला मोदक बनवायचे आहेत. तर बेसन पिठापासून सुद्धा एकदम छान उत्कृष्ट आणि चवदार असे मोदक बनतात. तर आता आपण सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. बघा तूप आता कढईत घातलेलं आहे आणि तूप थोडंसं वितळायला लागलं की त्याच्यावर आपल्याला लगेचच गॅसची आच कमी करून 2 वाट्या बेसन
घालायचं आहे। 2 वाट्या बेसन घातलं की एकसारखं हलवत राहायचं आहे। गॅसची आच एकदम स्लो ठेवा तुम्ही, वाढवू नका, कारण बेसन करपेल आणि करपट असा मोदकाला वास येईल। आणि हे मंद आचेवर आहे ना एकसारखं सगळं मिश्रण हलवत राहायचं तुपात। एकदम छान भाजलं जातं बघा। असा थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे। खमंग भाजल्यामुळे मोदक चवीला खूप छान होतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात। आणि सगळ्या अशा गुठळ्या मोडत तुपाच्या ज्या गुठळ्या झाल्यात ना बेसनात, त्या मोडत आपल्याला हे सगळं व्यवस्थित हे करायचं आहे। आता त्याच्यानंतर मी अर्धी वाटी साखर घातली आणि इथं 4 चमचे मी मिल्क पावडर घेतली आणि 1 वाटी दूध। आता हे घातल्यानंतर पटकन आपल्याला हे मिश्रण सगळं हलवून घ्यायचं आहे, कारण बेसनाच्या गुठळ्या होत्यात त्याच्यामुळे एकसारख्या अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या बघा। तुम्हाला चमच्याने घ्या किंवा झाराने ते जमत असलं तर अशा गुठळ्या मोडत हलवून घ्यायचे। गॅसची आच आपण एकदम स्लोच ठेवलेली आहे आणि सगळे एकसारखं मिश्रण करून घ्यायचं आहे बघा। अजिबात कुठं गुठळी बिलकुल सुद्धा राहिलेली नाही। एकदम सोपा प्रकार आहे आणि एकदम मस्त आणि पटकन अगदी 10 मिनिटात बनणार आहे। तर बघा आता सगळं मिश्रण एकसारखं झालेलं आहे। आता त्याच्यावर आहे ना वेलची पावडर घालून घ्यायची। वेलची पावडर घालून सगळी वेलची पावडर मिक्स करायच्या आधी आपल्याला त्याच्यात थोडासा फूड कलर घालायचा आहे। इथं मी लाल कलर घातलेला आहे बघा। ते सगळं आता मिश्रण आणि वेलची पावडर सगळी मिक्स करून घ्यायची बघा। मोदकाचा कलर एकदम सुंदर दिसतो बघा। आता हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड होऊन द्यायचं। इथं मी ड्रायफ्रूट घेतलेत बघा, काजू, बदाम, मनुका, पिस्ता आणि इथं थोडेसे टूटी फ्रुटी घेतलेले आहेत आणि त्याच्यावर थोडेसे हे मिश्रण घालायचं आणि हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत। छान व्यवस्थित सगळं कालवून मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट मिक्स होतात। त्याच्यानंतर हे बॅटर आपल्याला साचा बंद करूनच असं भरायचं आहे आणि कडेने सगळं दाबून घ्यायचं आहे आणि मध्ये बोटाने खोल असं करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे सगळं आपण बनवलेलं आहे ना ड्रायफ्रूटचं, ते थोडासा गोळा करायचा आणि मध्यभागी घालायचा आणि त्याच्यावर परत हे आपल्याला बेसनचं बॅटर घालायचं आहे आणि छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। एकदम मस्त आणि परफेक्ट असे मोदक होतात बघा। मोदक एकदम छान झालेला आहे बघा। आकार पण एकदम छान आलेला आहे, सगळ्या कळ्या वगैरे, आणि दिसायला पण एकदम सुबक दिसतोय बघा। असे छान मोदक होत्यात साच्यात बघा। आणि कडेने जे उरतं ना असं बाहेर आल्यासारखं, ते तुम्ही थोडं हाताने दाबून घ्या। तर बघा असे मोदकाचे 3 व्यवस्थित छान प्रकार असे एकदम प्रमाणासहित सांगितलेले आहेत मी तुम्हाला। तर तुम्ही सुद्धा असे मोदक बनवा आणि बाप्पांच्या प्रसादाला दरवेळेस बनवत राहा। अजून मी तुम्हाला 2-3 वेगळे प्रकार मी तुम्हाला मोदकाचे सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही अवश्य बनवा बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।